कशा तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच असायला टाइम 8 आणि मी ऑफिस जायला निघतोय. गाडी एकदम करेक्ट टाइमावर आहे. आज मला गाडी भेटेल की नाही काही आयडिया नाही, कारण गाडी पोहोचल्या बोईसरला. स्टडी करते गुड बॉय सारखा. गुड बॉय बच्चा. चल चल लवकर जाऊ द्या. रोज जाता वेळी आणि घरी आल्यावर लक्षला करतो ना बच्चा. चला बाय बाय. स्टडी करा. गाडी तुम्हाला दिसते का माहिती नाही, गाडी मुंबईला पोहोचलाय आणि मी आता घरून निघालोय. आज तर लेट आहे, आज धावपळ आहे खूप. काही गेटच्या बाजूला रिक्षा भेटते मला. हे वाले त्याला बोलतो पळ लवकर. गाडी भेटायला पाहिजे. आज गाडी भेटली तर वांदवते. गाडी आली का माहिती नाही, सर्व धावतात म्हणून मी पण धावतोय. पब्लिक धावतोय, मी पण धावतोय. नाही अजून नाही आली, त्याचा आरामात चालू शकतो. एकदम टायमावर आली गाडी करेक्ट. आणि मी पोहोचलोय. हा थोडं या साईड धावतोय, मला जावं लागणार मागे डिफॉल्टच्या इथे. आता अंधेरीला 29 विरार लोकल. गोरेगावला आहे 6 मिनिटं, बोरिवलीला आहे 2 मिनिटं. तर मग तू विरार लोकल पकडतो 1 मिनिटांनी येईल. थोडा खाली जाऊन उभा राहतोय, पहिला वरतीच थांबतोय. बघा जी लोकल पहिला येईल ती लोकल पकडून जाईल. ही आली आहे विरार लोकल. यामध्ये चढतोय आणि आता बसायला भेटते आरामात, म्हणजे एवढं टेन्शन नाही. चलो उतरलोय आता गोरेगाव स्टेशनला. तुम्हाला दाखवतो ऐकायला मी इयरफोन तर घेऊन आलोय, पण इयरफोन केस घेऊन आलोय. पण इयरफोन मध्ये एक मिनिट, हे बघा इयरफोन घरीच विसरलोय. रात्री एडिटिंग करायला बसलो होतो तर मी केस बाहेरच झोपतोय त्या साईडला काढून ठेवले आणि फक्त केस घेऊन आलो. आज पूर्ण दिवस वाट लागणार आहे. इयरफोन नसतो, मला इरिटेट होते ऑफिसमध्ये काम करण्यासाठी. तर बघा लागेल जे कोणी ऑफिसला वापरत नसेल इयरफोन, त्यांचे इयरफोन मला घ्यावे लागणार. 7:30 वाजलेत आणि मी आता ऑफिसमध्ये निघालोय. आणि सगळ्यात तुम्हाला माहिती होतं मी इयरफोन आणले होते, पण इयरफोन डब्बा घेऊन आला, पण त्यात इयरफोन होते. आणि बघा यशने मला इयरफोन दिले ऑफिसमधल्या मुलाने. तर ते जा बोलतो आज मी तर घरी वापरत नाही, घरी माझ्याकडे दुसरे इयरफोन आहेत, तो गेमिंगसाठी यूज करतो. तर यश थँक्यू, जर तू ही व्हिडिओ आपली बघत असेल तर. नाही तर आज ट्रेनमध्ये मी खूप पकलो असतो यार, बोर झालो असतो. तर आता चाललोय. हे बघा इयरफोन. आणि आता भूक पण लागली आहे, काय खाऊ कळत नाही आहे. आणि आता असं जर मी काय बाहेर खातो ना तर मग घरी मला काहीच जेवायला होत नाही. तर तरी पण थोडं तरी काहीतरी खाणारच मी. भूक तर लागते मला, पण काय खायचं ते शेजारून विचार करतो किंवा रस्त्यामध्ये काय भेटलं तर खाऊन घेईल. गोरेगावला पोहोचतोय आणि ही लोकल होती आहे, ही पकडावी लागणार मला. धाव 7:28 लोकल पुढे सगळंच एक मिनिट दिल्लीला पोहोचला का मी. तर खायला देतो विचारतो काय घेऊ, खायला समजत नाही. चिप्स वगैरे काहीतरी घेतो खायला. काय घेऊ, चल घेतलं खायला मी आता. आणि झाले 7:49 झालेत, अजून पण आता लोकशक्तीचं अनाउन्समेंट चालू आहे. आता डबे उलटे लागायला नको पाहिजे. जर डबे उलटे असतील ना तर हालत खराब होते, कारण की मग ते विरारवाले सफाईवाले सर्व चढतात आणि मग बसायला जागा भेटत नाही. तर जातोय मी आता पटापटा खाली. कोण असेल माहिती ना, जे असायला पाहिजे त्याला कॉलिंग नाही केलं मी. कॉलिंग विचारतोय तो आहे का, तो असेल तर टाइमपास होईल. आता एकटा इयरफोन टाकून आपली व्हिडिओ एडिट करत बसू आपण. लोकशक्ती आली बघा आणि मी पोहोचलोय. अप्रोच भी किया आता गाडीमध्ये जयला काय केलं पण त्यांनी कॉल उचलला नाही. आता बघू थोडी जागा भेटते ते बसून घेऊया. चला पालघरला आलोय मी आता. आणि टाइम किती वाजलेत, टाइम बघतोय किती वाजलेत ते 9:35 झालेत. आता घरी फोन केला पणूला, पणूने नक्ष येते मला घ्यायला. अजून पण निघालं आहे मला भरपूर. आणि कशाला नुसतं हॉर्न मारत राहतात. चाललोय आता बघत पनू नक्ष कधी परत येते, तोपर्यंत मी चालतो पुढे. हे बघा आले नक्ष आणि पनू. हे मंकी हायफाय. काय झालं, जेवला नाही? जेवला तू? आई जेवला नक्ष? काय बघतोय? काय होतं? इलेक्ट्रिक वाला होतं. ओके चला आता डायरेक्ट तुमची घरी जाऊन बोलतो मी, कारण आता मला गाडी चालवायला लागेल. पनू तर गाडी चालवणार नाही. नक्षू मी तुझ्यासाठी फुटबॉल क्लासेस पाहिलेत. फ्रायडे पासून जायचं मी जस्ट घरी आलो आणि येते नक्सा चीज केक घेऊन आलो. जसं घरात आला तो आणि काय करतोय, चीज केक खातोय ना. मज्जा आहे तुझी. कसं आहे, चांगलाय. एकच उरला होता तिकडे,
एकच पीस होता, तर तो घेऊन आलो मी त्यासाठी म्हणजे तो पण मला घ्यायला आला होता. मग त्याने रस्त्यामध्ये चीज केक घेतला आणि मला भूक लागलाय. तिकडे तर मी चिप्स घेतला होता अंधेरीहून ट्रेन मधून चिप्स खाला होता मी. तर पण आता बघत जेवायला काय केलं करू नये. हो, सुके बोंबील आणि बटाटा आणि मेथी. हो, एक नव्हतं पाहिजे. वाह, मस्त. आणि त्यासोबत कांदा कट करून खायचं, मग तर मजा नक्षू. मला सांग, काय केलं आज पण दिवस स्कूलमध्ये? काय मजा आली? आणि काय रे, आई का मला फोन केला आईने की तू हैराण करतोय, आईचं ऐकत नाही. काय तू तुझ्यासाठी फुटबॉलची प्रॅक्टिस सिलेक्ट केलाय जायला फ्रायडे पासून. हा, पण स्टडी करायचंय घरी. मॉर्निंगला स्टडी करायचं. गंदू, मॉर्निंगला स्टडी करायचं आणि संध्याकाळी फुटबॉलच्या प्रॅक्टिसला. हो, आणि नवीन कोच आहे का? नवीन कोच की तू तिकडे जायचं ना तिथे प्रॅक्टिसला, तिकडे ऑरेंज जर्सी तिकडे तिथे नाही. शाबाश, खूप खूप खूप. काय काय खातोय आणि खोकतोय तो. आज त्याने उलटी केली ना तू? आज उलटी केली ना? अरे बापरे. एक पण नाही, दोन पण नाही. हा, एक पण नाही, दोन पण नाही. काय एक पण दोन पण नाही? बोल. मग किती गेली? हा, 3 उलटी केली. तो तर एक पण नाही, दोन पण नाही, 3 उलटी केली. हा, तुम्हाला काहीतरी विचारायचं, कॅमेरा समोर विचारतो नक्षुला. टेबलचं काय असतो? टेबलचं काय? सर्व मला विचारतात की नक्षने टेबल कुठपर्यंत पाठांतर केले, त्याला तू 2000 रुपये दिलेस की नाही असं विचारतात मला ते. त्यांना काय बोलू मी? सांग तू, सांग काय बोलू यांना? तुम्ही ब्लॉग बनवतात. हा हा, पण मी ब्लॉग बनवतोय, पण ते मला कमेंट करून विचारतात ना की नक्षने टेबल्स पाठ केले की नाही, तुम्ही नक्षला 2000 रुपये दिलेस असं विचारतात मला. मग त्यांना काय सांगू? सांग, का नाही केले सांग. झाले त्याचे 1 ते 1 to 10 पर्यंत झालेत ना? 20 पर्यंत लवकरच करणार, लवकर करायचं. अच्छा का तेच की सांगे बघ किती खोकतोय तू. चल आपण औषध घेऊ. चल मध्ये अनेक उचल घे. उठ ना गुड बॉय ना बच्चा. उठ ना बळा. अरे उठ. मस्त चपाती आणि बटाटा, सुके बोंबील आणि मेथीची भाजी, कालवण फ्राय, जे काही म्हणायचं ते म्हणू शकतो आपण. तेव्हा नक्ष पण झोपला, पाणू पण झोपली. आता मी लगेच जेवतोय आणि नुसतं झोपून घेतो. नक्षने पण झोपलाय म्हणून मी आता रूम मध्ये व्हिडिओ करतोय. आता ब्लॉग तर टाकला आपला, आता शॉर्ट व्हिडिओ टाकतोय इंस्टाग्रामवर सुद्धा. इंस्टाग्राम रील्स तर पाहिले असते. इंस्टाग्राम मध्ये तुम्ही आपल्याला फॉलो करत नसेल तर सागर महाजन ही माझी इंस्टाग्राम आयडी आहे. जाऊन तिकडे नक्कीच फॉलो करा, कारण की ब्लॉगच्या आधी तिकडे अपडेट असते की मी कुठे आहे, कुठे जाणार आहे, किंवा माझ्यासोबत कोण आहे, एनिथिंग जे काय असेल ते लाईव्ह अपडेट माझ्या इंस्टाग्राम लवकर येते. तर ठीक आहे, आजचा ब्लॉग शॉर्ट अँड सिम्पल, काही नाहीये. आपल्या डेली लाईफचं मी दाखवलंय काय केलं काय नाही केलं ते. नक्षला पण थोडा आजारी आहे, तो पण खोकतोय भरपूर पण झोपला आता, तो औषध नाही पितात. तर ठीक आहे, आज मला वाटतं रात्री उठावं लागणार, तो उठला असतं. तर ठीक आहे, आजचा ब्लॉग मी इथेच संपवतोय. जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका. भेटूयात असेच नवीन असे छान ब्लॉग मध्ये. बाय, गुड नाईट.